काय सवर्ण आज कुठं आला? अहो दीदीच्या माझ्या सगळ्यात मोठ्या दीदीच्या घरी आली या. हा हा. कसं वाटतंय आज इकडं आल्या? वाटतंय आलंय. शी बघून सायलेंट झाली बघून समजा. बघा कसं आहे. 5 स्टार हॉटेल जेवायला आली ही माझी मोठी बहीण आहे, सगळ्यात मोठी बहीण. तुम्ही तिघी पण बहिणी आहे. तिघी पण मोठी नाही, म्हणजे ती दोघी पण बहीण आहे. अजून दोन्हीला इसरला बाई इकडं आल्यामुळं. माहिती आहे की तिकडची. 5-6 बहिणी त्या. हा हा. लय एवढं भारी आहे त्या ताई, लयच भारी आहे त्या. हम्म. बघा हे कसं केलंय व्यवस्था. इकडं बघ एक कट. अरे ही मुटका मसल्याचा काय काय इतका मसाला आलाय म्हणून तर लगेच ताट उघडलंय. कोणी केलंय पण या ताईने केलंय या. सुग्र नाही त्या सुग्र साहेब एकाच ना एवढं बघा हे बघा इकडं. पापड्या ती बघा हे कसं आहे. आणि मुटका मसाला आपला आज आला नाही, हा जशी ओळख झाली तेव्हापासून आहे. 5-6 महिने झालं मसाला त्यांना आपलाच पुरतो इकडं, मग आपलाच येतोय मसाला. बहुत टेस्टी होता है, बहुत टेस्टी. हा, खेड्यातलाय मसाला ती खेड्यातला आणि कुणाचा मसाला आहे? ह्या मॅडमचा मसाला आहे. त्यामुळे एवढा भारी मसाला आहे ना, लयच भारी मसाला आहे. पण मला तर एवढं भारी म्हणजे कुठं आली माहिती आहे? मी सांगते कुठं आली. बडी पुण्याला आली या. बघा की घर कसं बघा आली का नाही इकडं. एक नंबर रसोई आहे त्यांची. हा आपलं कधी स्वप्न व्हायचं असलं. होतंय की आपलं पण होईन एक दिवशी. बघा की त्यांची बेडरूमचं तर दाखवते तुम्हाला. लय भारी आहे या इथं. की इकडे या की दाखवते तुम्हाला. आणि आपल्याला असलं कधी यायचं. येईन की आपलं एक दिवशी. कसलाय बघा हे अगं washing हे machine. आपलंच आहे दीदी माझी तुझे हा, म्हणल्यावर मोठी तुझंच बहीण आहे. बघा कसलं वॉशिंग मशीन एक नंबर आहे. इकडे तर बघा की कसलं बेडरूम आहे. हम्म. कधी आपलं घर व्हायचं व होईन की आपलं पण. काही एक नंबर आहे व. एवढं भारी वाटतंय ना, असं स्वर्गात आल्याने मला तर वाटायला लागलं या. हा खरंच लय भारी वाटतंय, एवढं भारी वाटतंय बघा. आपलं खेड्यातलं कसं असते आणि सगळं इथं बघा हे कसं. इकडं तर काय बघा हे. एसीत. एसी आहे इकडं, त्यांची खोली आहे आणि 2 बाथरूम आहे त्यांची. इंडिया आणि इंग्रजी कसलं ते माहित पण नाही आपल्याला तर. माहित सुद्धा नाही. आणि खायला तर एवढं मोठं नाश्ता तर आलेलं चहा पाणी परत नाश्ता काय कशासोबत काय खायचं ते सुद्धा कळत नाही. एवढं भारी ना, असं म्हणजे स्वर्गात आलेलं वाटायला चल लागलंय. तुझ्या बहिणीच काय चालू आहे बघ. बघा ह्याही दाखवते काय माझी बहिणी आहे. बघा इथं नाही हो. माझी बहीण कशी तब वाढायला चालू कस केली. सुगरण हिकडं पण काम कर काम जायती नुसती काम आहे ती. कसं बघा वाढायला लागली. आणि इकडे तर बघा कशी तरी आहे. आम्रखंड आहे. आपल्याला बघायला तर भेटते का? मिळलं नाही तुला कधी खायला अहो असं म्हणजे स्वर्गात आलेली वाटायला लागलाय मला. स्वप्नात. तेच की स्वर्गात आणि स्वप्नात एक नंबर. असं म्हणजे एवढा जीव लावणार असं म्हणजे तिथं जा. कोणच नाही. एवढा ताई जीव लावती ना, लय भारी म्हणजे एवढं भारी वाटतंय ना, म्हणजे असं मला बोलायला काय सुचत नाही. एवढं भारी वाटायला लागलंय मला. असं वाटत सुद्धा नव्हतं. असले तीन कुठं आली पण पुण्यात पुण्यात कुठलं गाव? टेकडीत आली. कसलं? टेकडी हडपसर मध्ये. हडपसर मध्ये टेकडीत. खरंच लय भारी ताई त्या. म्हणजे लय तिकडे बघ की कशी शांत बसली ती आज. काय बोलायचं नाही काय. ही कोशिंबीर बघा कुठं. कोशिंबीर आणते, डाळ पापड्या भाकरी चपात्या सगळं केलं या. आपण असं ह्या ताईला तर सारखा फोन चालू होता. कुठं आला कुठं आलाय त्या ताईला दमच निघे नव्हता. खरंच एवढं भारी वाटतंय ना, लय भारी वाटतंय. ही ताई कशी वाढायला बसली बाई. हे तर बघा की. एवढं आहे पण कशात काय वाढावं तीच काय कळणार. असं म्हणजे आपलं खेडे कुठला पदार्थ वाढून कुठला पदार्थ शिल्लक ठेवू हीच कळलं नाही. शेवळ्याची खीर आहे, इथं काय आहे, तिथं काय आहे, काय 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 कायच कुकर मध्ये काय आहे. आणि ते आपल्याला काहीच कळलं नाही. अहो नवरदेव लय शांत आहे आज तुमचा. हा मी विचार करतोय आता वड्या खायच्या, कोशिंबीर खायची, शेवाळ्याची खीर खायची, रस खायचा, का श्रीखंड खायचं. म्हणून इकडं जाऊन बसलोय पहिल्यांदा काय काय खायचं. आणि तुम्हाला दाखवते इकडे काय काय. मला लय लागा ताईनं माझ्या बेत केलाय भारी. हा अहो इकडे बघा की इकडं. आपल्या स्वप्नात तर भेटेल का आपल्याला. भेटते. भेटतंय पण त्याला म्हणजे स्वप्नातच आहे की आपल्या. म्हणजे ह्याच्यासाठी पण लय कष्ट करावं लागतंय. त्या दीदीनं लय कष्ट केलंय अगं त्यामुळे त्या दीदीनं मागच्या बारीनं पुण्य केले म्हणून ह्या बारीनं तिला इथवर आणलंय देवानं. मी आजला नाही, मी कारणीभूत एवढं लक्षात लागली. या ताईनं आणलंय मला म्हणून तर इथपर्यंत आली नाही तर कुठलं एवढं म्हणजे बघायला. आणि इकडं तर बघा की कसं झुरमुळ्या. हाय तर जोरमुळे. बघा ही बघा की. आपल्या लक्ष्मीला हे आपण असं जावतो.
ही घराला सजवलंय या दीदीचं एवढं मन आहे तसं दीदीचं पण घर एवढं मोठं आहे एवढं भारी वाटतंय ना आणि बघा परत परत तिकडे आहे ना त्याच्या पलीकडे अगदी तिकडनं ग स्वतः सेटवर बघ कसं आहे एक नंबर असं आहे. खरंच एवढं भारी वाटतं ना असं अक्षरशः माझ्या डोळ्यात पाणी आलं आलेलं म्हणजे एवढं जीव लावणार पण म्हणजे कुठं नाही करत होती ती दीदी हा त्या दीदीला असं वाटत होतं की इथं बसावं का तिथं बसावं काय द्यावं काय नाही एवढं भारी म्हणजे खरंच ती दीदीचं एवढं मोठं मन आहे ना दीदी पैसे जरा बोलून बस की जरा बसते की या ऑनलाईन बी आता एक हा? इकडे कशा गप्पा चालायच्या ती म्हणते ती ऑनलाईन कोंबडी येत का ऑनलाईन कोंबडं खावायला लागले ते आमच्या इकडे गावरान आमच्या आईचं खावा हातचं वरच्या बाईनं आमच्या इकडे यावंच लागतं पण आमचं घर असं नाही काय असं नाही वा असं नाही आमचं घर बघितलं येण्याने होते ना कसं घर आहे बघा त्यांचं महल असले नाही आवं बसा जेवायला खावा लवकर इकडे बघा एक कांदा लिंबू परत वळख सुद्धा चिरली ती हे कसं आहे देव माणूस आमचा एक नंबर देव माणूस आहे खरंच एवढी भारी येते ना खरंच लय भारी येते तिकडं बस आता गटा गटा खावा इकडं कसं तोंडावर पाणी सुटलं आहे सुटले सुटले हा. सुटले सुटले हसायला लागले त्याचा अर्थ सुटले आता इथनं काय करायचंय त्यांना मोबाईल घ्यायचा मेन हा. कारण त्यांना मोबाईल घ्यायचा त्यामुळे आपण आलोय पुण्याला हम्म. आणि त्या दीदीने पण लय बोलवलेलं यागी म्हणून किती दीदी फोन करत होती हेच तर ह्यांना हा लय करत होती, 5 मिनिटाला फोन चालू होता आणि आता काय करायचं तेवढा जीवच जावा लागतो तेव्हा येत इथवर मग जीव लावल्याशिवाय आहे का हा? आणि परतच्या बाईने दिदी आमच्या इकडे यायचं बरं का हा. परतच्या बाईने आमच्या इकडे यायचं आणि आता ह्यांचा म्हणजे त्यांचा मोठा मुलगा आला ना मग परत मोबाईल ते बघायला जायचं माझ्या ताईला मोबाईल घ्यायचा म्हणणार आहे मी धमाकूळ करणार आहे म्हणणार आहे. धमाकूळ करायची म्हणणार आहे ताई. कसं आहे बघ म्हणणार. जंगी पार्टी आणि परत पार्टी ह्या दीदीला सांगा जाताना पार्टी समजायला पार्टी द्यावं द्यायची लागणार. हा. पार्टी मोबाईलची पार्टी काय करायचंय आता जेवण ती केलं ना जायचंय मोबाईल बघायला मग मोबाईल बघायचं झालं की मग मस्त फिरायचंय 12-1 वाजता फिरायचंय बघा लय भारी मजा येणार आहे बघा खरंच असं वाटतंय की किती वेळा म्हणून किती वेळा नाही की स्वप्नात आले म्हणजे स्वप्नात आले बस जेवण कर जेवणाची टेस्ट ही सांग डिनर ओ डिनर करा लंच डिनर काय असेल ती तिथे तुझी जगदंबा जगदंबा तुमची तिला मांडीव घेऊन बसा जेवण टेस्ट सांगा माझ्या दीदीच्या हातचं आता मी काय करते वाढ लागते जरा तिला. हा येतो येतो काय काय द्यायचंय काय खाऊन काय नाही वाटत असेल असं कर असं करायचं इकडे तर बघा हे कसं आहे हे काय आहे? हे पिठलं पिठलं. पिठलं आता मटण खायचं का पिठलं खायचं आणि इकडे शेवाळ्या केल्या त्या शेवाळ्या इथं भाकरी त्या चपाती त्या कांदा लिंबू वाडक परत ते वड्या कशाची केल्या त्या ताई कोथिंबीरच्या वड्या त्या बघा कोथिंबीरच्या वड्या हे त्या वड्या आपल्याला कधी भेटायचं एवढं भारी घर कधी असल्या घरात आपल्याला एवढी अगं हे आपलंच आहे हे आपलंच घर आहे हो, तसं नाही पण एवढी आपली मुलाची आहे, एवढी घर तुम्हाला ये आमच्याकडे दीदी माझी आहे म्हणल्यावर घर पण आपलंच आहे का घर आहे तुम्ही तिथं बसा तुम्ही लोक जण दादा लय खरं भारी वाटलं लय. ओ बसाई टेस्ट सांगा दीदीच्या हातचं जरा काय कसं घ्यावं लागतंय दाजी दीदी ह्याची टेस्ट एक नंबर आहे खायच्या सांगायची गरज अगोदर- नाही कारण खायच्या भाजीचा अगोदर- वास येतोय त्याच्यावरून समजायचं भाजी काय क्वालिटीची आहे ती हा आणि ही घरगुती जेवण आहे आपण धाब्याच्या बाहेर उभा राहिलो तर धाब्यातल्या भाजीचा वास येत नाही इथं घरगुती इथं घरगुती जेवण आहे तिथलं भाजी वाढायला चालू होती इथं वास येतोय सुगंध येतो बघा क्वालिटी फिलिटी कशी आहे क्वांटिटी एक नंबर आहे बोकडाचं मटण आणलेलं आहे पण तू खातच नाही बोकडाचं मटण नाही बोकडाचं मटण. पिठलं खाती ती पिठलं भाकरी मस्त मी खायचं होतं आपण. दीदीनं लय काय काय केलं या बसा आता या पुरीला काय खाऊ काय नाही झालं या बर जेवण पटापटा चला फिरायला जायचं जायचंय तर तुम्ही या बाहेर एक चक्कर मारतो आम्ही जेवतो बरं जेवा